तर यावरती छान मिरची पावडर अशी आपण छान भुरभुरून घेऊया। त्यानंतर छान मस्त बारीक शेव टाकून याला आपण गार्निश करून घेऊया। तर असे आपले हे छान मस्त तोंडात टाकताच विरघळणारे दहीवडे तयार आहेत। नमस्कार, मी श्रुतिका, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत मस्त उडीद डाळीचे दहीवडे कसे बनवतात ती रेसिपी। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी ताजे दही 4 ते 5 टेबलस्पून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये 2 टीस्पून साखर टाकून घेऊया आणि चिमूटभर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। तर साखर यामध्ये छान मस्त तोंड भरून लागेल याप्रमाणे टाकायची। आता साखर विरघळेल तोपर्यंत आपल्याला हे दही छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता ह्याच्यामधली साखर छान मस्त विरघळली आहे, तुम्ही बघू शकता। पण यामध्ये थोडेसे गोळे गोळे राहतात, म्हणून आपण जाड चाळणीमधून हे दही छान मस्त असं गाळून घेऊया, जेणेकरून आपले दही छान मस्त मऊसूत होईल आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचे गोळे राहणार नाही। तर हे बघा, हे अशा प्रकारे मी छान मस्त याला गाळून घेतले आणि आपलं दही छान मस्त आता मऊसूत झालेलं आहे। त्यानंतर दहीवड्यावरती धन्याची पूड खूप छान लागते, म्हणून 1 चमचा धने मी इथं छान मस्त बारीक गॅसवरती थोडेसे परतून घेते। तर एकदम छान असे भाजायचे सुद्धा नाही, थोडेसे हलकेसे 30 सेकंद आपल्याला हे रंग बदलेल तोपर्यंत परतून घ्यायचे आहे। त्यानंतर जिरेपूड सुद्धा याच्यावरती खूप सुंदर लागते दहीवड्यांवरती, म्हणून मी 1 टीस्पून जिरे सुद्धा घेतलेले आहे आणि ते सुद्धा हलकेसे परतून घेतलेले आहे। आणि या धने जिरे पूडची छान मस्त अशी जाडसर पूड करून घेतलेली आहे। तर ही पूड जाडसरच खूप छान लागते, खाताना हे धने दाताखाली आले की खूप सुंदर लागतात। त्यानंतर इथे मी हे उडदाची डाळ घेतलेली आहे। तर ही डाळ मी 4 ते 5 तास छान मस्त भिजत घालून घेतलेली आहे आणि डाळ छान मस्त भिजलेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिला आपण बारीक करून घेऊया। तर बघा, बारीक अशी स्मूथ पेस्ट मी याची करून घेतली। तर अजिबात पाणी वापरलेलं नाही। तर 2-3 वेळा असं छान पल्स मोडवरती ही डाळ वाटायची, म्हणजे छान बारीक होते। डाळ वाटताना थोडा त्रास होतो, पण थोडं पेशन्स ठेवले की छान वाटल्या जाते। आता 2 मिनिटं हे छान मस्त फेटून घ्यायचं आहे। फेटताना तुम्ही हाताचा किंवा फोर्कच्या साहाय्याने सुद्धा फेटू शकतात। एकाच डिरेक्शनने आपल्याला हे मिश्रण फेटायचं आहे। तर असे फेटल्याने काय होतं की याच्यामध्ये छान मस्त हवेचे बबल्स तयार होतात आणि आपले भजे छान मस्त मऊसूत होतात। तर हे फेटायची प्रोसेस आवर्जून करायची आहे। जेवढं तुम्ही फेटाल तेवढे भजे तुमचे छान नरम होतात। यामध्ये टाकून घेऊया चवीपुरते मीठ, बारीक कट केलेली कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे बारीक कट केलेले तुकडे आणि थोडंसं सुकं खोबरं याच्यामध्ये टाकून घेतलं। हे सगळं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालतं। आता छान हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। वडे तळण्यासाठी आता हे बॅटर तयार आहे। तर आता कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेले आहे आणि आपल्याला हे वडे लो टू मीडियम हीटवरतीच तळून घ्यायचे आहे। तर हाय फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळायचे नाही। तर बोटांना तेल लावून अशा प्रकारे मी गोल गोल करून हे वडे छान याच्यामध्ये टाकून घेतले। तुम्ही हवे तर चमच्याच्या साहाय्याने सुद्धा टाकू शकतात, पण आपल्याला हे वडे गोल हवेत, म्हणून मी बोटांच्या साहाय्याने हे वडे याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घेतले आणि लो टू मीडियम फ्लेमवरती हे छान मस्त हलकासा रंग सोनेरी होईल तोपर्यंत छान तळून घेतले। शक्यतोवर असे कॉर्नरने वडे सोडा, म्हणजे हातावरती तेल उडणार नाही आणि गॅस सुद्धा खराब होणार नाही। तर बघा, जेवढे तेलामध्ये मावतील तेवढे वडे मी याच्यामध्ये टाकून घेतले आणि थोडीशी कढई मोठी असल्यामुळे माझे याच्यामध्ये भरपूर वडे मावलेत। तर 2 घाण्यांमध्येच माझे हे वडे छान तळून झालेले आहेत। एकदम डार्क असे सोनेरी रंगावरती सुद्धा आपल्याला हे वडे तळायचे नाही। तर दही वडे हे थोडेसे लाईट कलरमध्येच असतात आणि एक खबरदारी घ्या की हे वडे आपल्याला असे कंटिन्यू हलवत राहायचे आहे, की जेणेकरून सगळ्या बाजूंनी हे वडे छान झाले पाहिजे। आणि बारीक गॅसवरती आपण तळल्यामुळे हे आतून छान मस्त शिजतात, म्हणजे उडीद डाळीचे वडे म्हटल्यानंतर ते असे थोडे आतमध्ये कच्चे राहत नाही। तर बघा, छान वडे आता तळून झालेले आहेत। तर बघा, हलकेसे सोनेरी झाले की आता आपण एका प्लेटमध्ये हे वडे काढून घेऊया। तर बघा, छान मस्त क्रंची असे हे वडे आपले तयार आहेत। आता हे वडे हिंग आणि मीठ टाकलेल्या पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि अशा प्रकारे हे वडे छान मस्त आपण 15 मिनिटं या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे
आणि सगळ्या बाजूंनी हे वडे छान हलवत राहायचे आहेत। आता 15 मिनिटं झालेले आहे आणि हे वडे छान दोन्ही हाताच्या साहाय्याने दाबून अशा प्रकारे त्यातलं पाणी काढून घ्यायचे। तर हातावरती ठेवून असे दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। आता हे दही वडे छान रसरशीत होण्यासाठी हे वडे आपण तयार केलेल्या दह्यामध्ये असे छान टाकून घ्यायचे आणि सगळ्या बाजूंनी दह्याने याला छान कोट करून घ्यायचं आणि 15 मिनिटं हे वडे यामध्येच ठेवते। तर यामुळे हे दही छान मस्त आतमध्ये वड्यांच्या आतमध्ये जातं आणि वडे खूप जास्त टेस्टी लागतात। तर तुम्ही डायरेक्टली वड्यांवरती सुद्धा हे दही टाकू शकतात, पण असे केल्याने दही आतपर्यंत जातं आणि वडे छान मस्त मऊसूत होतात। आता हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता यावरती टाकून घेऊया छान मस्त लाल मिरची पावडर आणि जाळसर आपण जे धने जिरेचं कूट केलेलं आहे ते सुद्धा याच्यावरती छान टाकून घेऊया। आता थोडासा चिमूटभर चाट मसाला याच्यावरती टाकून घेऊया आणि त्यानंतर धने जिरे पावडर आपण जे छान मस्त जाळसर कुटून घेतलेली आहे ते सुद्धा याच्यावरती छान टाकून घ्यायची आणि नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर यावरची टाकून घ्यायची। तर याच्यामध्ये तुम्ही खजूरची चटणी आणि पुदिन्याची चटणी सुद्धा टाकू शकतात। त्यानंतर शेव टाकून छान गार्निश करायचे। तर असे हे आपले मऊसूत दही वडे तयार आहेत। तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।